लाडक्या बहिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची सूचना। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पण लाडक्या बहिणी EKYC सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहे अशा लाडक्या बहिणीला आताची क्षणाची महत्त्वाची सूचना। लाडक्या बहीण योजनेमध्ये होणार आहे मोठा बदल, हो एकदम मोठा बदल होणार आहे। ज्या पण लाडक्या बहिणी KYC कंप्लीट केलेले आहे अशा लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे। आता काय झालं, लाडक्या बहिणीची KYC तर कंप्लीट झाली 90%, काय 90 नाही 99% लाडक्या बहिणीची KYC कंप्लीट झालेली आहे, सक्सेसफुली सुद्धा पण झालेलं आहे। परंतु आता ज्या पण 1% लाडक्या बहिणी अजून राहिले आहे त्यांचं काय अडचण आहे की कारण सध्या ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी आधार कार्ड वेगळे करायचं असं समजा त्यांचं काही कारणामुळे त्यांचं राहिलेलं आहे, परंतु त्यांचं पण तुम्ही लवकर EKYC कंप्लीट करून घ्या। आता पण कंप्लीट झालेली लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची सूचना। आता सध्या काय झालेलं आहे, बऱ्याचशा लाडक्या बहिणीची KYC कंप्लीट झाली, परंतु सध्या सोशल मीडियावरती असं झालेलं आहे या ज्यांनी पण लाडक्या बहीण योजनेमध्ये KYC सक्सेसफुली कंप्लीट झाले अशा लाडक्या बहिणीला इथून पुढे पैसे मिळणार नाही। त्यांचे बँक खाते हे 3-4 बँक खाते बंद होणार आहे। आता हे 3-4 बँक खाते बंद होणार की नाही याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी ऑक्टोबर महिन्याचा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्ता आजपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणीला त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळाले पण आहे। अजून ज्यांना पैसे मिळाले नसेल त्यांनी आपला जिल्हा कमेंट करा आणि ज्यांना मिळाला आहे त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण लाडक्या बहिणीला सुद्धा कळलं पाहिजे आम्हाला हे पैसे भेटले आहेत। आता ज्यांना मिळालं त्यांचं कारण काय, तर तुम्ही KYC केली परंतु KYCमध्ये तुम्ही जर काही होय आणि नोमध्ये जर काही अडचण आली असेल, ते जर तुमच्याकडून चुकलं असेल, तुमची KYC सक्सेसफुली झाली नाही आणि ज्यांनी अजून KYC कंप्लीट केली नाही त्याला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही, परंतु ज्यांनी KYC कंप्लीट केली त्याला इथून मागे पैसे मिळत नव्हते अशा लाडक्या बहिणीला सुद्धा पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा पण झालेले आहे। आता काय झालेलं आहे, ज्यांना अजून पैसे मिळत नाही ते म्हणजे आमचे KYC कंप्लीट झाले तरी आम्हाला पैसे मिळत नाही। आता तुमचे बँक अकाउंट जे आहेत ना, तुमचे जे बँक अकाउंट आहे ना, बँक अकाउंटमध्ये तुमचं काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे बँक अकाउंट पुन्हा लिंक करायचं आहे। जर तुमचं बँक अकाउंट त्या योजनेतून लिंक अपात्र झालं असं म्हणजे अनलिंक झालं असं ते लिंक करून घ्यायचं आहे तुम्हाला, तेव्हा तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही जे तुमचं बँक खाता लिंक करून घ्या, तुम्हाला इथून पुढं पैसे तुमचे रेग्युलर मिळून जातील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, धन्यवाद।